श्री स्वामी समर्थ. नमस्कार समर्थ भक्तांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आपल्या चॅनलवर भक्तिरस. श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत महालक्ष्मी गुरुवार व्रतकथा. ही कथा ऐकण्यात या सांगण्यात या सर्वांवर श्री महालक्ष्मीची कृपा राहो. कथा सुरू होते. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्रिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशी सर्वांभूती असलेली श्री महालक्ष्मी. द्वापारयुगातली भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली ही कथा. राजा भद्रश्रवा आणि राणी सुरतचंद्रिका. सौराष्ट्रात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करत होता. शूर, दयाळू, प्रजादक्ष व 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे यांचे ज्ञाता. त्याची राणी सुरतचंद्रिका रूपसुंदर, सुलक्षणी आणि पतिव्रता. 7 पुत्र आणि त्यानंतर एक कन्या शांबाला. देवीची आगमनकथा. एकदा देवीच्या मनात विचार आला, राजाच्या राजप्रासादात राहावे, राजा आणि प्रजा अधिक सुखी होतील. मग देवीने फाटक्या म्हातारीचे रूप घेतले. काठी टेकत टेकत राणीच्या महालात पोहोचली. दारी दासी भेटली. तिने विचारले, कुठून आलीस? नाव काय? काय काम? म्हातारी म्हणाली, माझे नाव कमलाबाई, द्वारकेला राहते. तुझ्या राणीला भेटायला आले. दासी म्हणाली, राणीला सांगायला गेले तर माझ्यावरच रागावतील, तू इथेच थांब. म्हातारीला राग आला. तिने दासीला त्यांच्या मागील जन्माची कथा सांगितली. कशी राणी गरीब वैश्याची पत्नी होती, कशी भटकत होती, कशी देवीने तिला लक्ष्मी व्रत सांगितले, कसे व्रतामुळे तिचे आयुष्य बदलले आणि कसे या जन्मी ती राणी झाली. हे ऐकून दासीने आदराने पाणी आणले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला ते व्रत सांगा, मी करीन. देवीने दासीला व्रत सांगितले. राणीचा अहंकार आणि शांबालाची भक्ती तोच राणी बाहेर आली. फाटक्या म्हातारीला पाहताच ती म्हणाली, कोण गंधेरडे, इथून जा लगेच. तिचा अपमान पाहून महालक्ष्मी निघून गेली. तेवढ्यात राजकन्या शांबाला धावत आली. तिने म्हातारीच्या पायाशी नमस्कार करून क्षमा मागितली. शांबालाच्या भक्तिभावाने देवी प्रसन्न झाली आणि तिला महालक्ष्मी व्रत सांगितले. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. व्रताचे फळ. दासीने व्रत केले, तिचा संसार सुखी झाला. शांबालानेही नेमाने व्रत केले आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच तिचा विवाह सिद्धेश्वराच्या राज्यातील मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. परंतु दुसरीकडे राजा भद्रश्वा आणि सुरतचंद्रिकेवर अवकाळाचे जग जमले. राज्य गेले, संपत्ती संपली, अन्नालाही महाग झाले. भद्रश्रवाचा कन्याकडे